खरंच एखादा माणूस काय करू शकतो आणि स्वतःची वाट स्वतः पुढे जात असताना अगदी बिकट परिस्थितीतून कसा मोठा होऊ शकतो आणि ज्यांच्या फक्त डिग्र्या बघून एखादा माणूस अगदी पेटून उठू शकतो, ते या संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जाधवर सर, त्यासोबत प्रसिद्ध शिवव्याख्याते ज्यांच्यासमोर बोलताना पहिल्यांदा मला दडपण आलेलं आहे, ते आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत कोकाटे सर, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रमोदजी चंचुरवार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्यांची आत्ताच माझी चांगली मैत्री झाली, ते आमचे प्रवीण निकम सर, माझ्यासोबत आलेले माझे वडील प्राचार्य महेंद्र टिळे, उपस्थित सर्वच पत्रकार मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज मी पहिल्यांदा या विषयाला सुरुवात करतो, पहिल्यांदा आपल्याला वंदन करतो. आजचा विषय मोठा रंजक त्यासोबत गंभीर आहे, कारण आपला देश महासत्ता बनण्याचे प्रवेशद्वार धर्म, शिक्षण की राजकारण हा विषय आज आपण या पहिल्या सत्रामध्ये ठेवलेला आहे. माझी अशी धारणा बनली आहे की संयोजकांची या विषयाची निवड करताना त्यांना भारत जागतिक महासत्ता की आशिया खंडातील महासत्ता हा यापैकी जो विषय आहे त्यापैकी मला असं वाटतंय की जागतिक महासत्ताच अभिप्रेत असावा. याचं कारण आशिया खंडातील चीन असू दे, रशिया असू दे, आपल्या स्पर्धेमध्ये जरूर आहेत, परंतु गेल्या 1-2 दशकामध्ये आपण नक्कीच जे काही राजनैतिक अडसरे होते ते दूर करत याचा सुवर्ण मध्य काढत आज आपण अमेरिका आणि युरोप खंडातील जागतिक महासत्तेतील स्पर्धकांवर सुद्धा मात करण्याचं धाडस या निमित्तानं आपण केलेलं आहे. याचं कारण जर का खरं काय असेल तर जगभरातील विद्वानांनी आता हे मान्य केलेलं आहे. जसं की आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तो आमचा निखिल असू दे, त्यासोबत विक्रम असू दे, की 2030 पूर्वी आपला देश महासत्ता नक्कीच बनेल, परंतु 2030 पर्यंत आपला देश 100% टॉप 10 मध्ये वरच्या क्रमांकावर असेल, एवढी मोठी ताकद तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादी विशनरी नेतृत्वाने ब्रिटिशांच्या जोपखंडातून 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. 1947 पासून आज अखेर 2020 जानेवारी पर्यंत म्हणजे या 73 वर्षांच्या कालावधीमध्ये आपण जो मागासलेला देश होतो, बॅकवर्ड कंट्री, या दुरावस्थेतून आपण डेव्हलपिंग कंट्री हा टप्पा अवघ्या 40 वर्षामध्ये, फक्त 40 वर्षामध्ये म्हणजे 1952 ते 92 या 40 वर्षामध्ये प्रामुख्यानं जवाहरलाल नेहरू असू देत, इंदिरा गांधी असू देत, राजीव गांधी असू देत, म्हणजे या काँग्रेसच्या कालावधीमध्ये आपण 20 वर्षांच्या कालावधीमध्ये ही राजकीय अस्थिरता गॅट कराराच्या माध्यमातून सुद्धा आपण कंप्लीट केली. हे सांगत असताना मला अतिशय अभिमान वाटतो की 40 वर्षांचा हा कालावधी झाल्यानंतर पुढचा जो कालावधी होता डेव्हलपिंग कंट्री, तो सुद्धा आपण हा टप्पा फक्त 20 वर्षांमध्ये पुढे तो कंप्लीट केला. 30 देशांच्या भुवया उंचवण्याचं काम याच्यानंतर या गाठ कराराच्या माध्यमातून करण्यात आलं. कारण अमेरिका तसं म्हटलं तर किती आर्थिक स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला भावांनो माहिती आहे, कारण जगातील सर्व देशांना अकीत बनून कायमस्वरूपी आपल्या वर्चस्वाखाली दाबून ठेवण्यासाठी, मग जागतिकीकरण असू दे, समाजीकरण असू दे, कंत्राटीकरण असू दे, संगणकीकरण असू दे, इत्यादी धोरणात्मक बदलाच्या माध्यमातून अमेरिकेने जगावर राज्य करण्याचा जो मनसुबा झाला होता, खरं तर हा गॅट करार हे मोठं संकट, भांडवलदारी अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं हे आपल्या देशावर बिलकुल मान्य नव्हतं. परंतु अशा परिस्थितीत देखील आपण गॅट कराराचं हलाहल पचवत असताना या संकटाचं संधीमध्ये रूपांतर करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं हे जर का साध्य झालं असेल तर केवळ आपल्या शिक्षण व्यवस्थेमुळे झालं. म्हणून शिक्षणाचा वाटा आपल्या देशाच्या या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे असं मला या ठिकाणी वाटतं. खऱ्या अर्थानं जर का विचार केला तर जागतिक महासत्ता बनण्याचं प्रवेशद्वार हे शिक्षण आणि शिक्षणच असू शकतं असं मला या ठिकाणी नम्रतेने वाटतं. याचं कारण जगातील बलाढ्य देशांना तसेच अभ्यासकांना सर कोकाटे सर पहिल्यांदा 3 प्रकारच्या चिंता वाटत होत्या. या 3 चिंता कुठल्या होत्या हे मी तुम्हाला सांगतो. पहिली चिंता अशी होती की संसदीय लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होईल का, अहिंसात्मक पद्धतीने रक्ताचा एकही थेंब न सांडता सर्व पातळीवरील सत्तांतरे मतदान पेटीतून यशस्वीरित्या होतील का. गेल्या 75 वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीत आपण जागतिक पातळीवर अनेक वेळेला हे प्रूव्ह केलंय की आपण या संसदीय लोकशाहीचा आता आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
मगाशी निखिल जसं म्हटला ते खरं आहे. आपल्या बोटामध्ये जी ताकद दिली आहे त्या ताकदीच्या जोरावर आपण अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या तळागाळातल्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आपण या ठिकाणी संसदेमध्ये पाठवू शकतो. एवढी मोठी लोकशाहीचा स्वीकार आपण केला. त्यामुळे पहिली जी चिंता होती यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर का श्रेय कोणाला द्यायचं असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे उच्च शिक्षित झालेले होते त्यामध्ये मग राजा राजमोहन रॉय असू देत, गोपाळ गणेश आगरकर असू देत, लोकमान्य टिळक असू देत, शाहू महाराज असू देत, महात्मा फुले असू देत, डॉक्टर आंबेडकर असू देत, महात्मा गांधी असू देत इत्यादी सोबत अनेक समाज सुधारकांना याचं क्रेडिट हे 100% द्यावंच लागेल. याचं खरं कारण जर का आपण कन्क्लुजन काढलं तर संसदीय लोकशाहीचा एक जगमान्य झालेल्या व अनेक देशांनी अनुकरण केल्यामुळे प्रतिष्ठा पावलेल्या पुरस्कृती उच्च शिक्षितांना हे द्यावंच लागेल. त्यासोबत जागतिक पातळीवर अनेक अभ्यासकांना जी दुसरी चिंता या ठिकाणी वाटत होती की पूर्वीच्या कालावधीमध्ये म्हणजे आफ्टर फ्रीडम जे धर्म, जाती, जमाती, अस्पृश्यता, उच्च-नीचता, धर्मांधता, प्रांतिकवाद, पराकुटीची दारिद्र्यता इत्यादी सामाजिक प्रश्नांची विकलांग झालेला आणि मागासलेला देश यामुळे तुच्छ लेखणारा हा देश आपला एकसंघ होईल का? परंतु 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित घटनेचा स्वीकार ज्यावेळी आपण केला त्यावेळी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजना राबवण्याची पद्धत रूढ केली. यामध्ये 52 ते 92 या 40 वर्षामध्ये म्हणजे 8 पंचवार्षिक योजना ज्या राबवल्या गेल्या त्यामध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं. एज्युकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस. त्या पंचवार्षिक योजनांचा जो मेन बेस होता तो एज्युकेशन होता. आणि यामध्ये पहिली गोष्ट सर जर का कुठली केली गेली असेल तर ती प्राथमिक शिक्षण हे पहिल्यांदा मोफत दिलं गेलं आणि जे पुढचं शिक्षण होतं ते सक्तीचं करण्यात आलं. याचा फायदा असा झाला की माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारित देशभर सर्वदूर करण्यात आला आणि या शिक्षण प्रणालीतून सक्षम बनलेल्या पिढीने मग पुढे कृषी औद्योगिक क्रांती केली आणि परिणामी 1993 मध्ये ज्यावेळी आपण गॅट करार स्वीकारला त्यावेळी त्या गॅट कराराच्या माध्यमातून जागतिकीकरण असू दे, खाजगीकरण असू दे, संगणकीकरण असू दे, ग्लोबलायझेशन असू दे या माध्यमातून जे धोरणात्मक बदल आपण ज्यावेळी स्वीकारले त्यावेळी आपण डेव्हलपिंग कंट्री म्हणून आपण पुढे आलो. हा जो टप्पा हे जे 2 महत्वाचे टप्पे आपण गाठले गेले यामुळं तिसरी जी शंका होती ती तिसरी शंका अशी होती की संगणकीय युगात भारताचा निभाव लागणार का? मग 1986 रोजी काय झालं की 1986 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे स्वीकारलं गेलं आणि त्याचा फायदा 21व्या शतकाला समर्थपणे सामोरा जाणारा नवयुवक घडवण्याचा बांधला गेला आणि या धोरणामध्ये अटल बिहारी यांच्या राजवटीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा समावेश झाला आणि त्याचाच यूज आपण आजच्या आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण करत असताना अनेक आव्हानांचा सामोरा जाणारा सक्षम बनवणारा भारत, नव भारत आपण तयार करतोय. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की या आपल्या भारत देशातून जवळपास 2 कोटी तरुण जगाच्या पाठीवर संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान, अभ्यासक, डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणून काम करत आहेत. 2 कोटी तरुण. शार्दुलजी, माझं तुम्हाला आणि बाकी सगळ्यांना विचारणं आहे, जर हे 2 कोटी तरुण जे आपल्या भारताच्या बाहेर काम करतायत ते जर का आपल्या भारतामध्ये परत आलं तर काय होईल? तुम्ही फक्त विचार करा. हे जर का 2 कोटी भारतामध्ये तरुण जर का परत आले तर मला वाटत नाही 2030 पर्यंत वाट बघण्याची गरज आहे. 2030 नव्हे 2025 पर्यंत ही गोष्ट साकार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा आता आपण बघतोय विषय खूप चांगला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु 5च मिनिटं दिली. चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे 5 मिनिटं मला इनफ नाहीये, परंतु मी 1-2-3 मिनिटं एक्स्ट्रा घेईन. सर, विषय एवढाच आहे, धर्म, शिक्षण की राजकारण याचा बेस जर का काय असेल तर तो फक्त एज्युकेशन आहे. एज्युकेशन हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे वाघिणीचं दूध पिल्यामुळं मगाशी जसं की निखिल आणि आमचा मित्र भोसले हा जो बोलला ते खरं आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या हातामध्ये जी ताकद, मनगटामध्ये जी ताकद आहे ती प्रूव्ह करण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला केलं पाहिजे. त्यामुळं पायाभूत शिक्षण हाच बेस आहे. इतर धर्म किंवा राजकारण याचा प्रभाव हा शिक्षणापेक्षा कमी आहे. म्हणून शिक्षण हेच आपल्या समाजाला पुढे नेऊन महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करेल असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. या निमित्तानं या इन्स्टिट्यूटमध्ये
युवा उद्योजक म्हणून मला अवॉर्ड देण्यात आला आणि माझा जो सन्मान केला, खऱ्या अर्थाने मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की विजन काय असतं किंवा फ्युचर डिसिजन काय असतं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, 1-2 मिनिटं मी फक्त घेतो. इथं एक वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून आलेले माझे मित्र आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, किती लोकांनी आपलं पुढचं विजन तयार केलंय? किती लोकांनी ठरवलंय की आपल्याला पुढे आयुष्यामध्ये काय करायचंय? प्लीज हात वर करा. किती मित्रांनी ठरवलंय की मला आयुष्यामध्ये पुढे जाऊन जॉब करायचा आहे? किती मित्रांनी ठरवलंय की मला आयुष्यामध्ये जाऊन पुढे उद्योजक बनायचं आहे, एंटरप्रेन्योर बनायचं आहे? पहिल्यांदा स्वतःला जाणून घेण्यासाठी या युवा संसदेच्या माध्यमातून मी तुम्हाला आव्हान करतो, पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या. तुमचं पुढचं विजन डिक्लेअर करा की तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये पुढे काय करायचंय, तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचंय. कारण तळागाळातला सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी मुलगा ज्यावेळी समोर येतो, आपण सर्वजण कसं म्हटलं तर शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्याला लिमिटेशन्स आहेत, परंतु स्काय इज ऑल्सो नॉट अवर लिमिट. या युवा संसदेच्या माध्यमातून तुमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते या शार्दुली जाधवर, त्यांच्याबद्दल 1 मिनिट का मला बोलणं गरजेचं आहे. कमी वयामध्ये 18 तास काम करणारं हे नेतृत्व आहे. एवढंच नव्हे, तुम्ही बघितलं असेल 5 संसदेमध्ये राज्यातील नव्हे देशातील जे इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत, मग त्यामध्ये राजनैतिक असू देत, त्यामध्ये उद्योजक असू देत, त्यामध्ये सगळ्या लोकांना या स्टेजवर असून तुम्हाला घडवण्यासाठी ही व्यक्ती प्रयत्न करते. त्यामुळं यांचं मनापासून कौतुक करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे करत असताना शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, स्कॉट अनालिसिस. जॉब करा, त्याच्यानंतर तुम्ही उद्योजक बना, पण हे करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही स्कॉट अनालिसिस करा. स्कॉट अनालिसिस म्हणजे काय? 4 क्वाड्रंट असतात, बरोबर? क्वाड्रंट 4 असतात, हे तरी बरोबर आहे का? ABCD. ए क्वाड्रंट मध्ये एस लिहायचं, बी क्वाड्रंट मध्ये W लिहायचं, सी क्वाड्रंट मध्ये O लिहायचं, टी क्वाड्रंट मध्ये T लिहायचं. एस मध्ये स्ट्रेंथ, आपले काय स्ट्रेंथ आहेत. फॉर एक्झाम्पल अनिकेत टिळे, एस क्वाड्रंट मध्ये मी माझे स्ट्रेंथ लिहिणार, नक्की माझे स्ट्रेंथ काय आहेत. W मध्ये मी माझे विकनेसेस लिहिणार, टी मध्ये माझे मी थ्रेट्स लिहिणार, आणि थ्रेट्स लिहून त्याच्यानंतर मी टार्गेट लिहिणार, आणि O मध्ये ऑपॉर्च्युनिटी लिहिणार. ज्यावेळी हे तुमचं स्कॉट अनालिसिस तुम्ही स्वतः तयार कराल, त्यावेळी तुमचं विजन तयार होईल. आणि मग या युवा संसदेच्या माध्यमातून मला काल सांगण्यात आलं, आम्हाला काल ऐकण्यात आलं की मी मुद्दामून कोकाटे सरांना सुद्धा सांगतो, या ठिकाणी अनेक जिल्हा परिषद सदस्य येऊन गेले, ते पुढे आमदार झाले, काही आमदार आले ते पुढे मंत्री झाले. मी तुम्हाला आज सांगतो, शार्दुलजींनी जे हे नियोजन केलेलं आहे युवा संसदेच्या माध्यमातून, तुमच्यातला एखादा तरुण, मला खात्री आहे की उद्या येणारा हा तरुण इथे येऊन एखादा आमदार किंवा नामदार म्हणून अवॉर्ड स्वीकारेल किंवा एखादा उद्योजक म्हणून अवॉर्ड स्वीकारेल. हे या युवा संसदेचं ब्रीद आहे, हे या युवा संसदेचं त्यांना या युवा संसदेच्या माध्यमातून पुढे काहीतरी काम करायचं आहे. या निमित्तानं मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वच जाधवर आणि टीमचं मी मनापासून आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.